उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नसेल, वेगळं काहीतरी करायचं असेल, भाजी, भाकरी, चपातीचा कंटाळा आला असेल, तर इथे 1 वाटी ज्वारीच्या पिठापासून मस्त कुरकुरीत, खुसखुशीत एक पदार्थ करूयात. मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा नेहमीच करते, नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या, संध्याकाळच्या जेवणासाठी. आता बघा, इथे 1 वाटी ज्वारीचं मी पीठ घेतलं आहे. पीठ छान असं चाळून घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला बारीक रवा 2 चमचे घालायचे आहेत. या चमच्यानी 2 चमचे मी बारीक रवा यामध्ये घातला. रवा घातला ना, या पदार्थाला छान असा कुरकुरीतपणा येतो. त्याचप्रमाणे याच चमच्यानी आता आपल्याला इथे 2 चमचे बेसन घालायचं आहे. ज्वारीचं पीठ, रवा, बेसन आता सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे, रवा, बेसन घेतलेलं आहे. तुम्हाला आणखीन एखादं पीठ वाढवायचं असेल तर वाढवू शकता. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा जिरे टाकलं. आता यामध्ये आपल्याला बाकी काहीही टाकायची गरज नाही. मी दही वगैरे काहीच टाकणार नाही. जर तुम्हाला दही वगैरे यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. आता बघा, चवीनुसार मीठ, जिरं टाकल्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करत पाणी यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे. ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीने इथे मी पाणी घातलं आहे. थोडं थोडं करत 1 वाटी भरून पाणी घातलं मी. आणि आता हे सगळं व्यवस्थित गुठळ्या वगैरे मोडून एक जीव करून घेतला आहे. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपण इथे जसं आंबोळी आणि घावण्यासाठी पीठ करतो ना, त्या पद्धतीने हे मिश्रण करायचं आहे. ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलं त्याच वाटीने इथे 2 वाटी मला पाणी लागलं आहे. असं सैलसर मी मिश्रण करून घेतलेलं आहे. जसं घावण्यासाठी असतं तसं तुम्ही तुमच्या पिठाच्या अंदाजानुसार पाणी यामध्ये घालू शकता. जसं पीठ असतं त्यानुसार पाणी लागतं. फक्त एवढं लक्षात ठेवा, जसं आपलं घावणं किंवा आपण इथं आंबोळी करतो ना, तसं पीठ आपलं झालं पाहिजे. जास्त घट्ट आणि पातळही नको. पातळ म्हणजे एकदम असं पातळ नको. बघा, असं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना, असं मिश्रण आपलं झालं पाहिजे. मी जर नेहमी घावणे वगैरे करत असाल तर तुम्हाला तो अंदाज येईलच. घरामध्ये आपल्या फुलपात्र अशी वाटी असते ना, त्या वाटीने हे सगळं व्यवस्थित वरखाली करून मस्त मिक्स करून घ्यायचं. मस्त बघा, पिठाला बुडबुडे आले आहेत. आता काय करायचं, आपल्याला छान असं ह्या पदार्थाला फ्लेवर येण्यासाठी अशा पद्धतीने तेल कांद्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं. हे असं का केलं हे तुम्हाला कळेलच आता. तयार केलेलं पीठ 5 मिनिटं ठेवल्यानंतर इथे तवा गरम करून घेतला. तवा छान असा गरम झाल्यानंतर जे आपण तेल घेतलं होतं ना, त्या या कांद्याच्या साहाय्याने पूर्ण तव्याला व्यवस्थित लावायचं आहे. आता तुमच्या लक्षात आलेच असेल, आपण ज्वारीचे छान असे कुरकुरीत, खुसखुशीत घावणे करत आहोत. हे घावणे तुम्ही नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळचा हलका फुलका जेवणासाठी करू शकता. त्यासोबत पिवळ्या बटाट्याची भाजी किंवा चटणी काहीही, किंवा तुम्ही हे कुरकुरीत घावणे सकाळच्या चहासोबत किंवा संध्याकाळच्या चहासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतात. सगळ्या बाजूनी कांद्याने आपण तेल लावून घेतलं आहे आणि पुढे तुम्हाला सांगणारच आहे या बाबतीत असं का केलं ते. त्याआधी बघा, जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं, म्हणजे आपलं ज्वारीच्या घावण्याचं पीठ, ते थोडंफार पातळ असतं आणि त्यामुळे ना आणि वरती आणि खाली पीठ राहतं. त्यामुळे फुलपात्राने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच आपल्याला वाटीने इथे घावण्याचं पीठ तव्यावर सोडायचं आहे. आणि तव्यावर सोडताना उंच अशी वाटी धरायची, म्हणजे पीठ व्यवस्थित पडतं सगळ्या बाजूनी आणि पिठाला पटकन अशी जाळी येते. बघा, या पद्धतीने मस्त जाळी आली आहे. आणि सुरुवातीला आपण जेव्हा तेल लावून घेतलं ना कांद्याच्या साहाय्याने, तेव्हा गॅस मोठ्या आचेवर होता. आता थोडासा मंद आचेवर ठेवून हा घावणा आपल्याला खरपूस असा कुरकुरीत होईपर्यंत पचवून घ्यायचा आहे. थोडं थोडं तेल सोडलं आहे चमच्याच्या साहाय्याने. जिथे जिथे जाळी आहे ना, तिथं त्या पद्धतीने तवा पकडून मस्त असं सगळ्या बाजूने गोल आकारामध्ये फिरवून तेल पसरवून घ्यायचं आहे. जे सगळ्या बाजूने तेल व्यवस्थित लागतं. आणि घावणे तांदळाचे असू देत किंवा ज्वारीच्या पिठाची किंवा कोणत्याही पिठाची, लगेचच उलटवायची घाई करायची नाही. वरची बाजू पूर्ण कोरडी होते बघा. खालच्या बाजूनी व्यवस्थित तो शेकला जातो आणि तवा सोडू लागतो. बघू शकता तुम्ही. घावणा व्यवस्थित शेकला गेला की तो आपोआप कडा सोडू लागतो. त्याच्या कडा आहेत ना वर येतात. त्यावेळेला समजायचं आपलं घावण परफेक्ट झालं आहे आणि तो लगेच उचलतो. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा किती मस्त रंग आला आहे. एकदम खरपूस असा कुरकुरीत, खुसखुशीत, पातळ आपलं घावण तयार आहे. त्याचबरोबर ज्वारीचं हे काढल्यानंतर एखाद्या जाळीवरच आपल्याला हे ठेवायचं आहे, कारण की ह्याला भरपूर असं पाणी सुटतं वाफेत आणि हे एकदम मऊ होऊ शकतं. म्हणून एखाद्या जाळीवर ठेवायचं. पाणी अजिबात सुटत नाही. मस्त खायला कुरकुरीत, खुसखुशीत घ्यायचं. ह्याच्यासोबत चटणी, चहा किंवा तुम्ही बटाट्याची भाजी किंवा कुठल्याही भाजीसोबत खाऊ शकता. मला तर असेच खायला आवडतात. गरम गरम खूप छान लागतात हे घावणे.
ह्यासोबतही खूप छान लागतात. मी तुम्हाला अजून एक दाखवत आहे करून. तर मगाशी तुम्हाला मी बोलले कांद्याने आपल्याला का असं तेल लावायचं, तर घावण्यांना कांद्याचा फ्लेवर खूप छान येतो. पूर्वी अशाच पद्धतीने तेल लावलं जायचं. आता भरपूर ब्रश वगैरे आलेत, पण त्याचा काहीही उपयोग नाही. अशा पद्धतीने तुम्ही कांद्याने तेल लावलात ना की त्या घावण्याला कांद्याचा मस्त खरपूस खमंग वास येतो. त्याचबरोबर जे आपलं घावन आहे ना ते लगेचच शेकलं जातं आणि घावण्याला छान अशी तेलामुळे कांद्याच्यात जाळी येते. माझी आजी मम्मी या पद्धतीने करायची, त्यामुळे मला माहिती आहे. बघू शकता तव्यावर ओतल्या ओतल्या किती छान जाळी आली आहे, बघायलाच किती छान वाटतं. आता या जाळीमध्ये आपल्याला ना थोडं थोडं तेल चमच्याच्या साहाय्याने भुरभुरून घ्यायचं आहे. खूप छान नाश्ता होतो, एकदम झटपट, आणि त्याचबरोबर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. दिवसभर मऊ राहतात, अजिबात चिवट चिकट वगैरे होत नाहीत. भेंडीची भाजी सॉस बरोबर मुलांना तुम्ही देऊ शकता किंवा चटणीसोबत. मुलेही आवडीने खातात. त्याचबरोबर भाकरी अजिबात खायला मागत नाहीत ज्वारीची मुलं. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पिठांचे घावणे जर केले तर मुले आवडीने देखील खातील आणि काय असतील ते सत्व त्यांच्या पोटामध्ये जातील. म्हणजेच गुणधर्म जे असतील पिठांचे ते त्यांना भेटतील. आणि आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये ज्वारीच्या पिठाचे घावणे तरी झालेच पाहिजे. मी आठवड्यातून 3 ते 4 वेळा खरंच बनवते. कधी कधी भाकरी चपाती खायचाही कंटाळ येतो. अशा वेळेला हे घावणे आणि भाजी तुम्ही बनवू शकता. आणि हे घावणे आहेत ना, दही असेल ना, दह्यासोबत ना खूप छान लागतात बरं का. आणि ज्वारी आणि दह्याचं कॉम्बिनेशन तर मस्त असं पोटाला गारवा देणार आहे. तर बघा, आवडले तर या पद्धतीने मस्त असे ज्वारीच्या पिठाचे झटपट होणारे घावणे करून अशा पद्धतीने मी या पिठामध्ये 5-6 घावणे केलेले आहेत. म्हणजेच 1 वाटी ज्वारीच्या पिठापासून इथे 6 ते 7 घावणे झालेले आहेत असे, जे मी अगदी तवा भरून केलेले आहेत. जर तुम्हाला छोटे छोटे करायचे असेल तर भरपूर होतील. तर बघा, घावण्याचा रंग बघा, जाळी बघा, खूप छान वाटतं ना. तर मंडळी, आवडल्यास एकदा नक्की करून पहा. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय ते नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे ज्या गावातून किंवा शहरातून तुम्ही ही रेसिपी पाहताय त्या गावाचं नाव मला नक्की कमेंटमध्ये शेअर करा. म्हणजेच तुमचे मला आभार मानता येतील. हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे घावणे करून घेतलेले आहेत. त्याची जाळी बघा, रंग बघा, खूप छान आला आहे ना. तर मंडळी, अशा छान छान रेसिपीसाठी महालक्ष्मी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही रेसिपी पाहताय पण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन रेसिपी माझ्या येत राहतील. आणि माझ्या चॅनलला रोजच्या जेवणाचेही व्हिडिओ मी शेअर करणार आहे. रोजच्या जेवणाच्या रेसिपीज तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर ना, अगदी घरगुती पद्धतीने, तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. भरपूर जर कमेंट्स आल्या तर व्हेज नॉन व्हेज सगळ्या वारानुसार मी जेवणाच्या रेसिपी तुमच्यासाठी शेअर करेन. आता बघा, हे घावणे आपले तयार आहेत. हे गरम गरम ना तसेच खायला खूप छान लागतात. त्याचबरोबर कुकरला मी बटाटे हे उकडून घेतले आहेत. आता मी भाजी बनवणार आहे, पण हे कुरकुरीत असेच खायला खूप छान लागतात. चला तर मग आत्तासाठी बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.